अल्डल कंडेन्सेशन आपण अशा अल्डिहाइड किंवा कीटोनसाठी करणार आहे ज्याच्याकडे आहे अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्फा हायड्रोजन ॲटमचा अर्थ काय? फंक्शनल ग्रुपला लागून जो काही अटॅच कार्बन असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो आणि त्या अल्फा कार्बनला जे हायड्रोजन असतील त्याला आपण म्हणतो अल्फा हायड्रोजन. आणि अल्डल कंडेन्सेशन कोण दाखवेल? असे अल्डिहाइड कीटोन ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे. तो अल्डल कंडेन्सेशन मध्ये काय होईल बघा. अल्डल कंडेन्सेशन मध्ये अल्डिहाइड और कीटोन कंटेनिंग अल्फा हायड्रोजन आर हीटेड विथ डायल्यूट बेस. कोणासोबत रिएक्शन करायची आहे? अशा अल्डिहाइड कीटोनची ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे त्याची रिएक्शन डायल्यूट बेस सोबत मे बी NaOH घेऊया किंवा KOH घेऊया. त्यावेळेस ते जे मॉलिक्यूल असतील अल्डिहाइडचे किंवा कीटोनचे ते काय होतील? एकमेकांमध्ये फ्यूज होतील, मिक्स होतील, कंडेन्स्ड होतील आणि त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे? सेल्फ कंडेन्सेशन. ते दोन मॉलिक्यूल एकमेकांमध्ये काय होणार आहे? फ्यूज होतील, कंडेन्स्ड होतील आणि त्यालाच आपण म्हणतो सेल्फ कंडेन्सेशन. आणि आपल्याला भेटणार आहे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. अल्डिहाइड घेतला तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड भेटेल, कीटोन घेतला तर बीटा हायड्रॉक्सी कीटोन भेटेल. मग ही रिएक्शन कशी होणार आहे? या रिएक्शन मध्ये फर्स्ट होईल जो काही अल्फा कार्बन असेल त्याची होईल न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन आणि सेकंड मध्ये जो काही अल्फा हायड्रोजन असेल तो अल्फा हायड्रोजन जाऊन अटॅच होईल ऑक्सिजन. आता ही रिएक्शन कशी होती बघूया आपण. एक्झाम्पल घेतले. पहिलं एक्झाम्पल अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड घेतलेला आहे. ऍसिटाल्डिहाइड मध्ये बघा हा जो असेल हा आहे फंक्शनल ग्रुप आणि त्या फंक्शनल ग्रुपला लागून जो काही कार्बन असेल हा कुठला असेल? अल्फा कार्बन. आणि त्या अल्फा कार्बनला जो हायड्रोजन आहे तो कुठला असेल? अल्फा हायड्रोजन. मग इथं अल्डल कंडेन्सेशन मध्ये काय होईल? हा जो अल्फा कार्बन आहे तो काय होईल? ह्या फंक्शनल ग्रुपला जाऊन अटॅच होईल आणि हा जो अल्फा हायड्रोजन आहे तो कुठे अटॅच होईल? ऑक्सिजन अटॅच होईल. म्हणजे बघा आपल्याला काय भेटेल? हा CH3 ऍज इट इज आहे, हा CH हा सुद्धा ऍज इट इज आहे, हा जो CH2 आहे हा इथं ऍड झालेला आहे आणि इकडचा H हा ऑक्सिजनला जोडून घेतलेला आहे आणि फंक्शनल ग्रुप ऍज इट इज ए. आणि ह्याला आपण म्हणतो बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. आता ही अल्डिहाइड 4 कार्बनचा आहे त्यामुळे काय म्हणलेलं आहे? बीटा हायड्रॉक्सी ब्युटान अल्डिहाइड. हे अल्डल कंडेन्सेशन. पुढे रिएक्शन काय होईल बघा. हा जो आहे OH ग्रुप आणि इकडचा जो CH2 होता त्याचा एक H ग्रुप त्यांचं काय होईल? डिहायड्रोलिसिस म्हणजे त्यातनं वॉटर रिमूव्ह होईल आणि आपल्याला भेटेल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. हा जो CH3 आहे हा CHO ग्रुप होता, हा वरचा OH आणि हा CH2 चा एक H. हा वॉटर बाहेर पडेल आणि इकडचा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा सुद्धा इकडे शिफ्ट होईल आणि इथं सिंगलच्या जागी काय येईल? डबल बॉन्ड येईल आणि डबल बॉन्ड आल्यामुळे हा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूचा कार्बन अल्फा हा कुठला असणार आहे? बीटा. त्यामुळे नाव काय दिलं बघा आपण? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. आणि कुठला अल्डिहाइड आहे? 4 कार्बनवाला आहे त्यामुळे म्हणू शकता तुम्ही अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ब्युटान अल्डिहाइड आणि त्याचं कॉमन नेम आहे क्रोटोनॉल्डिहाइड. हे एक्झाम्पल बघितलं होतं आपण अल्डॉल कंडेन्सेशन मध्ये. आणि अल्डॉल कंडेन्सेशन भरपूरदा एक्झामला पडलेला आहे. 22 ला पडलेला आहे, 23 ला पडलेला आहे, 25 ला पडलेला आहे. मेनी टाइम्स काय पडलेला आहे? अल्डॉल कंडेन्सेशन. सेकंड शॉर्ट कॅनिझोरस रिएक्शन. कॅनिझोरस रिएक्शनचं दुसरं नाव आहे बघा सेल्फ रेडॉक्स रिएक्शन आणि नेक्स्ट नाव आहे त्याचं डिस्प्रपोर्शन रिएक्शन. तुम्हाला एक्झामला कुठलाही क्वेश्चन असेल कॅनिझोरस रिएक्शन मेन्शन करतील किंवा सेल्फ रेडॉक्स रिएक्शन किंवा डिस्प्रपोर्शन रिएक्शन आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. ही रिएक्शन कोण दाखवेल? असे अल्डिहाइड ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाहीये. महत्वाचं स्टेप. कॅनिझोरस रिएक्शन कोण दाखवतील? असे अल्डिहाइड ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नाहीये आणि असे दोनच अल्डिहाइड आहेत ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाहीयेत आणि ते दोन कोण आहेत? फॉर्माल्डिहाइड अँड बेन्झाल्डिहाइड. फंक्शनल ग्रुप आहे त्याच्या बाजूला अल्फा कार्बनच नाहीये म्हणजे हायड्रोजन तर नाही प्रश्न. सो फॉर्माल्डिहाइड आणि नेक्स्ट कुठला असणार आहे? बेन्झाल्डिहाइड. हे दोन एक्झाम्पल आहेत ज्याच्याकडे स्वतःचा अल्फा हायड्रोजन आणि कार्बन नसणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फॉर्माल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड. हे कुठले रिएक्शन दाखवतील? कॅनिझोरस रिएक्शन. मग काय आहे कॅनिझोरस रिएक्शन? या कॅनिझोरस रिएक्शन मध्ये दोज अल्डिहाइड विच नॉट कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ॲटम आर ऑन हीटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. 50% NaOH घेऊ शकतो आपण किंवा KOH. तर त्यांची रिएक्शन होईल तिथं सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. जो आपण अल्डिहाइड घेतलेला आहे तो एकाचं ऑक्सिडेशन होईल आणि दुसऱ्याचं काय होणार आहे? रिडक्शन. आणि त्यामुळे रिएक्शनचं नाव काय? सेल्फ रेडॉक्स रिएक्शन और डिस्प्रपोर्शन रिएक्शन. दिस रिएक्शन इज सेल्फ रेडॉक्स रिएक्शन और डिस्प्रपोर्शन रिएक्शन. मग काय होणार आहे रिएक्शन मध्ये? प्रोडक्ट काय भेटणार आहे? इन दिस प्रोसेस दोज अल्डिहाइड विच नॉट कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ॲटम आर अंडरगो ऑक्सिडेशन एज वेल एज रिडक्शन अँड फॉर्म ऍसिड अँड अल्कोहोल. ज्याचं ऑक्सिडेशन होईल तो ऍसिड तयार करेल, ज्याचं रिडक्शन होईल तो काय तयार करेल? अल्कोहोल. आणि दोनच एक्झाम्पल आहेत जे कॅनिझोरस रिएक्शन दाखवतात आणि ते कुठले असतील? फॉर्माल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड. MCQ ला क्वेश्चन विचारतील विच ऑफ द फॉलोइंग शोज कॅनिझोरस रिएक्शन. मग दोघांची नाव लक्षात ठेवायचं फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड. कशी होती रिएक्शन बघा. एक्झाम्पल बघूया आपण. फॉर्माल्डिहाइड घेतलेले आहेत. दोन मॉलिक्यूल लागतील आपल्याला फॉर्माल्डिहाइडचे त्यामुळे मी दोन सेपरेट लिहिले फॉर्माल्डिहाइड. त्याची रिएक्शन कोणासोबत केली आपण? कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. इथे NaOH यूज केलेले आहेत. पहिली रिएक्शन काय होईल? ऑक्सिडेशन. दुसरी काय होणार आहे? रिडक्शन.
ऑक्सिडेशन मीन्स ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ह्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऍड होईल, हा ऑक्सिजन ऍड होणार आहे समजा, तो काय होईल बघा HCO. ऑलरेडी हा H आहे, हा O आहे. हायड्रोजन तो रिमूव्ह होईल, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑल्सो ऑक्सिडेशन, इकडे हायड्रोजन रिमूव्ह जाईल आणि एक ऑक्सिजन ऍड होईल आणि इथं काय होईल, हा N इथं ऍड होईल, तो आपल्याला काय मिळेल, सॉल्ट भेटेल. ऍसिडचा सॉल्ट कुठला, सोडियम फॉर्मेट. सेकंडचं काय होतं म्हणलं होतं आपण, रिडक्शन. रिडक्शन मध्ये हा कंपाऊंड जर घेतला, इथं हा हायड्रोजन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन अँड ऍडिशन ऑफ हायड्रोजन. इथं हायड्रोजन काय होईल, ऍड होईल, म्हणजे काय होणार आहे, रिडक्शन. इथं 2 हायड्रोजन आहेत, इथं अजून एक हायड्रोजन ऍड होईल, इथं एक हायड्रोजन ऍड होईल आणि आपल्याला काय भेटणार आहे, मिथेनॉल. सो ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो रिडक्शन. सो फर्स्ट रिएक्शन मध्ये काय भेटणार आहे आपल्याला, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये फॉर्माल्डिहाइड घेतलंय, फॉर्माल्डिहाइडचं कॅनिझरोज रिएक्शन केली 50% NaOH वापरून, तर आपल्याला भेटेल सोडियम फॉर्मेट आणि सेकंड प्रोडक्ट काय भेटणार आहे, मिथेनॉल. दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड 2 लागणार, त्यामुळे मी 2 सेपरेट लिहिले. 2 बेन्झाल्डिहाइड घेतलं, त्याची रिएक्शन आपण 50% NaOH किंवा KOH सोबत केली. सेम रिएक्शन, एक ऍसिडचा सॉल्ट भेटेल आणि दुसरा कुठला भेटेल, अल्कोहोल. इथं काय भेटेल आपल्याला, हा जो बेन्झाल्डिहाइड आहे त्याचं कन्वर्जन ऍसिड मध्ये होईल, सोडियम सॉल्ट भेटेल आणि सेकंड जो बेन्झाल्डिहाइड आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, अल्कोहोल मध्ये होणार आहे. OH ग्रुप अटॅच होईल. सो दिस इज अबाउट कॅनिझरोज रिएक्शन. थर्ड शॉर्ट. नेक्स्ट रिएक्शन, क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. क्लेमन्सन रिडक्शन मध्ये अल्डिहाइड किंवा कीटोनचं आपण काय करणार आहे, रिडक्शन करणार आहे आणि ही प्रोसेस होताना अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन होतं आणि आपल्याला भेटणार आहे अल्के. क्लेमन्सन रिडक्शनसाठी आपल्याला लागणार आहे झिंक अमलगम विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. सो अल्डिहाइड कीटोनची जर रिएक्शन आपण केली झिंक अमलगम सोबत आणि इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl, तर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्केन भेटेल. पहिला मी अल्डिहाइड घेतले, आयडियाची रिएक्शन ज्यावेळेस झिंक अमलगम सोबत HCl सोबत करतो त्यावेळेस आपल्याला नॅसेंट हायड्रोजन भेटणार आहे. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी तिथे मी 4 लिहिलेला आहे, तो आपल्याला काय भेटेल, हा जो आहे O तो रिमूव्ह होतो, म्हणजे इथं रिडक्शन होणार आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन विथ, आणि हे 2, हा जो O आहे हा O गेल्यावर इथे जे 2 बॉन्ड आहे त्या 2 बॉन्ड पाशी काय येतील, 2 हायड्रोजन. ऑलरेडी एक हायड्रोजन होता, अजून 2 हायड्रोजन आल्यावर काय होतील, 3 हायड्रोजन, म्हणजे करस्पॉन्डिंग आपल्याला काय भेटेल, अल्केन. आणि हा जो O आहे तो हायड्रोजनशी अटॅच होऊन काय तयार करेल, वॉटर. म्हणजे टोटल आपल्याला किती हायड्रोजन लागले, 4. त्यामुळे मी प्रत्येक स्टेपमध्ये 4 हायड्रोजन लिहिलेले आहे. एक्झाम्पल ऍसिटाल्डिहाइड बघितलं आपण. ऍसिटाल्डिहाइड मध्ये किती कार्बन आहेत, 2 कार्बन. ज्यावेळेस आपण त्याचं क्लेमन्सन रिडक्शन करतो त्यावेळेस हा ऑक्सिजन जाईल आणि तिथं 2 हायड्रोजन येऊन आपल्याला काय भेटणार आहेत, 2 कार्बनवाला इथे. सेम जर मी कीटोनसाठी रिएक्शन केली, कीटोन मध्ये काय होणार आहे, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तिथला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन रिमूव्ह होईल आणि तिथं काय होतील, फक्त 2 हायड्रोजन. सो ओच्या जागी काय लिहिले, 2 हायड्रोजन. एक्झाम्पल ऍसिटोन घेतले, ऍसिटोन वेळी हे 2 ऑक्सिजन जातील आणि तिथं 2 हायड्रोजन येईल आणि आपल्याला काय भेटणार आहे, प्रोपेन भेटणार आहे. कशामध्ये, इन क्लेमन्सन रिडक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे रिडक्शन उल्फ-क्रिश्नर रिएक्शन, त्यालाच आपण उल्फ-क्रिश्नर रिडक्शन असं सुद्धा म्हणतो. यामध्ये सुद्धा आपण अल्डिहाइड कीटोन जो आहे त्याचं काय करणार आहे, रिडक्शन करणार आहे आणि तिथनं आपल्याला भेटणार आहे अल्के. ह्या रिएक्शन मध्ये आपण ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये करणार आहे. फर्स्ट, जो काही अल्डिहाइड कीटोन असेल त्याची रिएक्शन पहिला आपण हायड्राझाईन सोबत करणार आहे. हायड्राझाईन सोबत केल्यावर आपल्याला करस्पॉन्डिंग हायड्राझोन मिळेल आणि त्या हायड्राझोनची रिएक्शन जर आपण KOH आणि इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल केलं तर त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, अल्के. बघा रिएक्शन कशी होईल, अल्डिहाइड घेतलाय, अल्डिहाइडची रिएक्शन कशासोबत केली आपण, हायड्राझाईन सोबत केली आहे. तो अल्डिहाइड मधला हा जो O आहे हा O आणि इकडचे 2 हायड्रोजन रिमूव्ह होतील आणि काय इन द फॉर्म ऑफ वॉटर रिमूव्ह होतील. हायड्राझाईनचे 2 हायड्रोजन आणि अल्डिहाइडचा एक ऑक्सिजन वॉटरच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होईल आणि राहिलेला प्रोडक्ट आपण कंटिन्यू लिहिलंय. R लिहिलंय, CH लिहिलंय, M लिहिलेला आहे आणि काही NH2. ऑक्सिजन कार्बनला डबली बॉन्डेड अटॅच असतो, त्यामुळे CH आणि N मध्ये किती बॉन्ड दिले, हायड्राझाईनचं कन्वर्जन कशात येईल, हायड्राझोन मध्ये. त्यानंतर त्या हायड्राझोनची रिएक्शन आपण केली आहे KOH इथिलीन ग्लायकॉल. हायड्राझोनची रिएक्शन आपण ज्यावेळेस हिटिंग करतो KOH आणि इथिलीन ग्लायकॉलच्या प्रेझेन्समध्ये, त्यावेळेस हे जे 2 N दिसतात आपल्याला ते N काय होतील, रिमूव्ह होईल आणि हे जे CH1 आहे इतर जे 2 बॉन्ड आहेत त्या 2 बॉन्डला कोण अटॅच होईल, हायड्रोजन. सो RCH च्या जागी काय भेटेल आपल्याला, RCH3. करस्पॉन्डिंग काय भेटेल आपल्याला, अल्के. एक्झाम्पल घेतले आपण, एक्झाम्पल मध्ये ऍसिटाल्डिहाइड घेतले. ऍसिटाल्डिहाइडची रिएक्शन हायड्राझाईन सोबत केल्यावर आपल्याला पहिला काय भेटेल, हायड्राझोन. हा ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन रिमूव्ह होतील, हायड्राझोन मिळेल, डबल बॉन्डेड आहे. त्याला हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ KOH आणि ग्लायकॉल मध्ये, तर हे 2 नायट्रोजन जे आहे ते रिमूव्ह होतील आणि हे 2 हायड्रोजन इथे ऍड होतील आणि काय भेटेल आपल्याला, इथे. सेम रिएक्शन कीटोन, ऍसिटोन घेतलंय, ऍसिटोनची रिएक्शन हायड्राझाईन सोबत केली, त्यावेळेस सुद्धा वॉटर रिमूव्ह होईल